पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय बोला बाळूमाच्या नावाचा भल श्री गणेशाय महाश्री रामचंद्राय नमः मृत्तिके वेगळा नाही भटूतम तो वेगळा नाही पटो अक्षरांनी नगडे पाठो जाणस पलट महासती आहे त्यावेळेस विभीषणजी सांगू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र कसे आहेत म्हणजे जगाचे पालक चालक शब्दाविने वेगळा म्हणजे प्रभू रामचंद्र नाही अशी समजूत म्हणजे मंदोदरीची काढून आली जो जो भेटली पाजे गगनाच्या सबाह्य सहज देवी प्रतिमा रघुराजे निजांगे व्यापी धेन पदता प्रभू रामचंद्र कसे आहेत म्हणजे जगाचे मालक आहेत आणि चराचरामध्ये व्यापक झालेले म्हणजे चराचराच्या शरीरामध्ये म्हणले प्रभू रामचंद्रच आहेत आणि अशा प्रकारचं म्हणले मंदोदरीला कोण सांगू लागलेले आहेत विभीषणजी सांगतात जेवी स्वर्णालंकार देवी श्रीरामी चराचरा जो प्रत्यक्ष सताल भूमिर मोहे अपार अप्रतची त्यावेळेला सांगितलं म्हणजे प्रभू रामचंद्रच्या लंकेच्या ठिकाणी स्त्रिया विलाप करत होत्या म्हणले आणि त्याच करता धरता म्हणले प्रभू रामचंद्रच आहेत अशा प्रकारचं म्हणले विभीषणजी त्या मंदोदरीला सांगा आईचे विभीषण सर्व ते सांगताई तवचारा तेची गाडले प्रत्यक्षणी निज ठाणेला निज तुरा वारे वाचे गाणे सुचे मंदोदरीला सांगितलं वारे वाचे तुमच्या मनामध्ये ते असणाऱ्या मंदोदरीने मानून घेतलं आणि काय केलं म्हणजे ते पुढच्या ओळीमध्ये देवी मेघमुखीच्या उदात पडताची एकाएक वरीच्या तक झेलून नाथ माऊलीने कशी सुंदर प्रकारची उपमा दिली म्हणजे आकाशामधून पाऊस पडतो आणि मेघ असणारा तो चातक पक्षी जे असतो हे वरच्या वरी जसा झेलतो अशा प्रकारे म्हणले मंदोदरीनं विभीषणाचा शब्द म्हणले वरच्या वरी गेलेला आहे अशा प्रकारचा सुंदर कथा वाचला जमिनीवर पडलेलं पाणी म्हणजे चातक पक्षी असणारा कधीच पेत नाही आणि असणारा वरच्यावरी पावसाचा थेंब झेलतो म्हणजे चातक पक्षी आणि पाणी पितो आणि तृप्त होतो तशा प्रकारे म्हणजे मंदोदरी असणारी विभीषणाच्या शब्दामुळे तृप्त झालेली आहे विभीषण वचने करी मधुर गिराती पुसरी प्रबोधिनी मंदोदरी दुःख सागर दुःखाच्या सागरामध्ये बुडणारी मंदोदरी म्हणले असणाऱ्या विभीषणानं म्हणले बोध करून म्हणले असणारी सावध शांतवनी केलेली आहे अशा प्रकारचा कथा भाग होऊन सावधान रमियला विभीषण भरीत झाली आठवण होसी सर्वत्र राम भक्त ते होती सर्वाचा राम भक्त भली दिली आठवण मंदोदरी सावध झालेली आहे आणि विभीषणाचं म्हणले चरणाला लागलेले आहे अशा प्रकारचा म्हणले कथा भाग चालू आहे तुझे निवडे मनाचा आठवणी पूर्व कथा याची रीती जनक दुहिता श्रीराम संस्था सांगितली त्यावेळेस सांगितलं म्हणले तुमच्या सांगण्यामुळे पूर्वीची कथा आठवणी म्हणले आणि रामाची सीता काय म्हणले ते जरा शब्द चालवाला नाही की आता पुढील वळीमध्ये आणि मोहाचे बळदुधारा आठवणी विचार तुझा जो वचन भास्कर गिरण कळतर त्यावेळेस सांगू लागली मंदोदरी म्हणली पूर्वीचे म्हणले दुःख शोक आठवण होता ती म्हणले तुझ्या शब्दामुळे नाहीस झालं जसा सूर्याचं किरण म्हणले सकाळी उगवल्याबरोबर पडतं तसा तू एक म्हणले उपकारी आहे तू विचन अशी असणारी मंदोदरी प्रकार मोहतमाचा वास तोरा झाला लागता निमेष मात्र हृदय कोश उजळला हृदय कोश उसळला कारण
संध्याकाळी अंधार असून जसा सूर्य उगवतो मला मोह होता म्हणले कशाचा मायेचा. जसा अंधारातून सूर्य बाहेर निघतो तशा प्रकारे माझा मोह नाहीसा झाला अशी मंडोदरी बोलू लागली. राम परमात्माची घराणा ऐसे निश्चयाने पूर्ण चराचरी रघुनंदना नमचिन्ह साक्षित्र. चराचरी रघुनंदन संपूर्ण जगाच्या मानवाच्या ठिकाणी म्हणले प्रभू रामचंद्र ही म्हणले माझ्या मला खून जाणवली अशी असणारी मंदोदरी त्या असणाऱ्या विविषेण मंदोदरीला बोलू लागले. याची रीती नामोना चंद्रसेन मुंडे राणूबाईची वाडी. त्यावेळेस मंदोदरीने ताबडतोब जाऊन म्हणले प्रभू रामचंद्राचं चरण धरले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं पूजन केलेलं आहे. दुर्जय कष्ट करुण जाणे सायुज्याचा दिले किया पाडो तो उठविता गजानन लागेल संपूर्ण स्वामिद्रोह. त्यावेळेस मंदोदरी काय सांगू लागलेलं आहे. दुर्जनाने कष्ट करून साठवलेलं म्हणून कसलेला साहित्य मुक्ती प्रभू रामचंद्राने दिली आणि रावणाला जर उठविलं म्हणजे प्रभू रामचंद्रानं तर दोष लागेल अशा प्रकारे मंदोदरी बोलू लागली. निजने हो रामाना करोनिया रामार्पण सायुच्या पावना परिपूर्णतेच्या पडदानार. आपण काय साधायला पाहिजे म्हणले प्रभू रामचंद्राचं चरण धरायला पाहिजे आणि साहित्य मुक्ती साधायला पाहिजे हे मनामध्ये कुणी धरला म्हणले असणाऱ्या मंदोदरीनं असा कथेचा भाग नाथ बाबांनी लिहून ठेवलेला आहे. जेणे मार्गे निज पती साधी अली निज भक्ती मिही साधीना त्याची रीती दिहल गुपती अर्पी. त्यावेळेला सांगितलं म्हणले राजा रावणानं म्हणले दुष्कृत्य एवढं पाप केलं आणि म्हणले साहित्य मुक्ती प्रभू रामचंद्राच्या हाताने मिळविली आणि तेच म्हणले मी करीन अशी मंदोदरी बोलत आहे. आता उठवल्या रावणा मरण न चुकेची दान तेने काळे रघुनंदन सर्वता दान भेटेला. आता जर राजा रावणाला उठविलं तर पुन्हा कसल्यात मरण म्हणजे पुन्हा मरण नाही आणि असणारा साहित्य मुक्ती पुन्हा मिळणार नाही अशी मंदोदरी असणारी त्या बोलू लागलेली आहे. श्रीराम दृष्टी दूर करून त्या पुढे तुझ्या ब्रह्माचा दान स्वर्गात कापुसे कोण हे अधिदान संपदा. प्रभू रामचंद्राच्या पुढे मरण आलं म्हणली केवढं भाग्य म्हणली स्वर्ग म्हणली ह्याच्या पुढे फिका आहे अशी असणारी मंदोदरी बोलू लागलेली आहे. श्रीराम दृष्टी पुढे ध्यापताना ब्रह्मसायुच्या तेने पूर्ण हे सांगण्या वांछियान नरक धारून तयार. श्रीराम प्रभूच्या दृष्टी पुढे मरण आलेलं सायुज्याचा मुक्तीची आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दृष्टी पुढे जर नाही नेलं तर नरक वाचतं म्हणले अशी असणारी मंदोदरीने मनामध्ये सांगेल आहे. सांडोनिया गिरमुनाचा देहलोभे विषय भोगिताय आणि माझा नरकावरचा भोगिता कल्पांती सरेला. सांडोनिया प्रभू रामचंद्राच्या दृष्टीच्या पुढे जर नाही मरण आलं तर म्हणजे नरकवास प्राप्त होतो. एवढी वेळ आपण साधून घ्यायला पाहिजे असं म्हणले असणाऱ्या मंदोदरीच्या मनामध्ये धरले. म्हणूनिया पतिव्रताय अनुसरोनिया तत्वता देह त्यागोनियाचा निज कांता विनतेला. त्यावेळेस मंदोदरीने दृढ निश्चय मनामध्ये केला आता आपण म्हणले असणारी साहित्य मुक्ती मिळवायला पाहिजे प्रभू रामचंद्राच्या चरणाला लागायला पाहिजे असा दृढ निश्चय म्हणले त्या मंदोदरीने केलेला आहे. ऐसा करोड निर्धार पुढे चालिली सुंदर नमुनिया साष्टांगी रघुवीर अनकाग्र पाहिला. असं मंदोदरीने दृढ निश्चय धरला आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाला कशामुळे लागली साहित्य मुक्ती मिळावा याच्यासाठी म्हणले मंदोदरीने दृढ निश्चय केलेला आहे. सांगावलो पुण्यार पडे पुढा पुढा मोडे कोडे नदी
बरोबरी बोलू लागलेले आहे. किती पाप करणारे लोक असले, दुष्ट वागणारे लोक असले तरी म्हणले प्रभू रामचंद्राचं नाव जर घेतलं म्हणले आणि प्रभू रामचंद्राच्या दृष्टीपुढे आपणच जर म्हणले गेलं तर आपल्याला साहित्य मुक्ती असणारी मिळेल असा दृढ निश्चय केलेला आहे. आईसे आक्षेपी उद्धार आहे, श्रोते परिचोत चतुर राम रूपात कपर तुझ्या अवतार धरित त्यावेळेस म्हणजे दुष्टाचं निर्दलन करण्याकरता असणारे हे रामप्रभूंचं चरित्र म्हणजे ऐकणारे पुण्य पावन होतील असं नाथ बाबांनी सांगितलेलं आहे. असं कथा भाग चालू आहे म्हणजे आम्हाला भोळ नेण्याची केली व्यक्ती प्रवेशकी म्हणून राम याला व्यक्ती चिद मूर्ती दिवा चित्त मूर्ती प्रभू रामचंद्र आहेत म्हणले भाळे भोळेचे भक्त आहेत म्हणले आणि ते रामायण ऐकण्याकरता येत आहेत आणि राम नाम कानामध्ये घेतल्यानंतर साहित्य मुक्ती मिळते त्याचं फळ म्हणले ऐकणाऱ्या भाविक भक्तांना मिळणार आहे. अशा प्रकारे नाथ याते सांगावलो गुण केले प्रदक्षिणायन बाण तीर्थ घेतले प्रार्थून पुष्याज्ञापन सतित्वा त्यावेळेस मंदोदरीने काय केलेले आहे उठलेले आहे रामाच्या चरणाचं तीर्थ घेतलेलं आहे आणि मी काय करू असं मंदोदरीने म्हणले विचारलेलं आहे. गवश्रीरामध्ये जे विलक्षण जनक परतरुणी प्राण बोलता झाला पैरावण स्वहित वचन त्यावेळेस म्हणले चरणाचं तीर्थ घेतलं आणि राजा रावण म्हणले परत जीव आला त्याच्यामध्ये काय बोलतो म्हणले ते ऐका. दुकाळ्या बुभुक्षिताचाय उगविले असता शतसासी जे विन पुसे कोणाची घेत कवळाची तंतडीने देवी श्रीराम द्रष्टीचो काटा विस्तारिले सायुज्य तरटा ते त्यानी सावचट तरी यथेष्ट सदावे. त्यावेळेस राजा रावण मंदोदरीला सांगू लागलेला आहे प्रभू रामचंद्राच्या मुळे म्हणले असणारी साहित्य मुक्ती मिळत आहे आणि प्रभू रामचंद्राच्या दृष्टी पुढे मरण जर आलं तर म्हणजे चांगलं आहे आणि जर आपण परत जिवंत जर झालो तर आपल्याला नरक प्राप्ती होईल असा राजा रावण सांगू लागला. नश्वर देहाची कैवल्य येथे उठावती पडाली स्वानंद मिटी राम जगदेती वळला. त्यावेळेस म्हणले राम असणारा प्रभू रामचंद्रांनी कृपा केली म्हणले आणि असणारा राजा रावण बोलत आहे प्रभू रामचंद्राची कृपा झालेली आहे माझ्यावर असा असणारा म्हणले राजा रावण बोलला. आनंदाचे अनुसरण श्रीरामाचे धरण अविलंब करून यादन स्वहिता परमादान. त्यावेळेस म्हणले आपलं स्वहित मानावा आपलं असणारं म्हणले आचरण आणि असणारी आपली म्हणले भक्ती साधून घ्यावी अशी असणारी मंदोदरी आणि राजा रावणाचं सिद्धासाठी चंचलता बुद्धीची नाही श्रद्धता तू सती पतिव्रता विलंब सर्वता चित्त म्हणले कसं आता गेलं म्हणजे आपल्या गावाकडून माघारी आलं तशी म्हणले तू असणारी सत्य पतिव्रता आहे आणि आपलं कार्य तू साधून घ्यावा असा असणारा राजा रावण त्या मंदोदरीला समर्पित. बंधुरामाची शरण गेलाय सुवर्णाचे नगर पावला विरोधुनी म्यावहिला राम सायु जलधरा. मंदोदरीला राजा रावण सांगू लागलेला आहे बिभीषण असणारा प्रभू रामचंद्राला शरण गेला आणि त्याला सोन्याची लंका मिळाली आणि मी असणारा विरोध केला आणि माझ्या स्वतःचं हित साधलं असा असणारा राजा रावण असणारे त्या मंदोदरीला माझा उद्धरुनी आला गुणात दिदले सुखाचा राजा तिष्ठ कराही डोचे प्रतीक्षा करीत बैसलो. त्यावेळेस सांगितलं मला असणारं मोठं परम सुख दिलं प्रभू रामचंद्रांनी माझा उद्धार केला आणि मी असणाऱ्या चांगल्या पदाला पावलो अशा प्रकारे म्हणले असणारा राजा रावण त्या मंदोदरीला बोलत आहे. तू तवा वंचक पतिव्रता
भोजन केलं तू असणारी भक्ती केलीस म्हणून प्रभू रामचंद्राला दया आली आणि दया येऊन म्हणले प्रभू रामचंद्रानं काय केलं म्हणले हे कृपेच्या आयातने देहि देह भाव सांडोण विदेहात कर्ण जाण सायुच्या पणसदारे तुला काय करावं म्हणले प्रभू रामचंद्राच्या म्हणले चरणाला लागावा आणि प्रभू रामचंद्राची भक्ती करावा आणि साहित्य मुक्ती प्राप्त करावा असा असणारा राजा रावण त्या मंडळीला सांगितलं. नदी गवर्द हरिठोर ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. सोनसोद हनुमान महाराज की जय. गुरु चंद्रशेखर महाराज की जय. चला पुढील वाचक राजविलास अण्णा चाळक लवरी. चला पुढील वाचक आणि सूचक बाळासाहेब नागरगोजे राणूबाईची वाडी वाचक म्हणून आणि चंद्रसेन मुंडे राणूबाईची वाडी सूचक म्हणून. चला लवकर. आणि राजविलास अण्णा यांनी पण लवकरात लवकर यायचंय.